शहरातील सम्राट चौक मधील मानेवस्ती येथील दुरावस्थेमुळे नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला। अधिकाऱ्यांना ड्रेनेजच्या सांडपाण्यात तसेच साचलेल्या पावसाच्या पाण्यातील उगवलेल्या गवतामध्ये उभा करत परिस्थितीची जाणीव करून दिली आहे। यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिक संतप्त झाल्याचे चित्र आहे। या भागातील परिसरामध्ये सातत्याने चेंबर ओव्हरफुल होत असल्याची परिस्थिती होती। या परिसरातील नागरिकांनी गेल्या 6 महिन्यांपासून महापालिका अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार परिसरातील सद्य परिस्थिती दाखवली आली होती, तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचारी या समस्येकडे डोळेझाक करत असल्याचे वारंवार नागरिकांना जाणवत असल्याने मंगळवार दिनांक 2 जून रोजी मानेवस्तीतील समस्त नागरिकांनी झोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पावसाचे चिन्ह दिसत आहे आणि ड्रेनेजचे सांडपाणी घरामध्ये येत आहे ही परिस्थिती दाखवण्यासाठी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नसल्याचे नागरिकांनी सांगितले। यावेळी परिस्थितीला कंटाळलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये जाऊन दुरावस्था झालेल्या ठिकाणी मानेवस्तीतील सर्वत्र असलेली परिस्थिती दाखवण्यासाठी पावसामध्ये थांबून त्यांना सद्य परिस्थितीचा आढावा घ्यायला भाग पाडले। तसेच येत्या 2 दिवसांमध्ये परिसरातील दुरावस्थेचे काम झाले नाही तर आयुक्तांना या ठिकाणी आणून त्यांचा सन्मान व सत्कार करण्याचा निश्चय येथील नागरिकांनी केल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे। यामध्ये मानेवस्तीतील सामाजिक कार्यकर्ते अमोल गोडसे, युवा पॅन्थरचे सिद्धार्थ नागटिळक, PhD धारक विद्यार्थी अमोल कांबळे, बाबा कोणे, स्वप्नील राजगुरू व नागरिकांनी येथील काम का होत नसल्याचा जाब विचारला असता अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे उत्तर नसल्याचे पाहायला मिळाले। अवघे 3.5 तास अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना पावसात उभे करत नागरिकांनी आयुक्तांना बोलून घ्या असे रट्टा लावताच अधिकारी भांबारून जात अधिकाऱ्यांना नागरिकांना कसे सामोरे जावे असा प्रश्न पडल्याचे दिसत होते। तरीही कोणत्याही अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना फोन लावला नाही असे नागरिकांनी सांगितले आहे। परिसरातील समस्येचे येत्या 2 दिवसात निराकरण नाही झाल्यास परिणामाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा यावेळी इथल्या नागरिकांनी दिला आहे। महानगरपालिकेचे अधिकारी लोखंडे साहेब, कांबळे साहेब आणि कोकरे साहेब बरेच दिवस यांना आमच्या व्यथा सांगून सुद्धा ही आमचे काय कुठलीही व्यथा किंवा कुठलीही मागणी यांनी पूर्ण केली नाही। कारण पाणी सुटलं तर चेंबर भरते, पाऊस पडला घरात पाणी शिरते, किती वारंवार सांगून दे। आता आम्ही बऱ्याच 4 ते 5 तास झालं ह्या लोकांना आम्ही बोलवत होतो, तर ही लोक 4-5 तासानंतर आलेत। मग त्यांना टोटल मानेवस्तीमध्ये जी परिस्थिती झालेली आहे त्या सर्व साहेबाला मी दाखवलेलं आहे। तर साहेबाचा एकही कोणही फोन उचलत नाही अशी परिस्थिती अधिकाऱ्याची आहे। म्हणजे कामगार येतात त्यांनी तर पळूनच जातात, अधिकारी येतात। त्यामुळं आता ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही साहेब ही परिस्थिती जी आमच्यावर आली आहे ती तुमच्यावर आल्यावर कसं होत आहे हे तुम्ही आता डोळ्यानं बघितलंय। मग त्यामुळे आम्हाला ह्याचा छडा लावा, नसेल तर आम्ही तुम्हाला जिथनं पाण्यात आणले तसं तुम्हाला पाण्यामध्ये बसवायला आम्ही काय सोडत नाही।